नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वेगा क्रिएशन्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इथे 1 वर्षाच्या बाळाचा मी परकर पोलका कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवत आहे. तर रेड कलरचा टॉप आणि ब्ल्यू कलरचा स्कर्ट घेतलेला आहे. म्हणजे रेड कलरचा पोलका आणि ब्ल्यू कलरचा परकर आहे आपला इथे. तर काय करायचं आहे, इथे मी थोडे मोठेच माप टाकलेले, कारण बाळाला परत नंतर यूज करता येईल. 1 वर्षानंतरही बाळाला 2 वर्षापर्यंत ड्रेस वापरता येईल, ह्या हिशोबाने मी थोडेसे मोठे माप टाकलेले आहेत. तर इथे मी 5 इंचाचं शोल्डर, 5 इंचाचं आर्महोल घेतलेला आहे आणि गळा हा 2 इंचाचा घेतलेला आहे. गळा कट करताना खाली 2.5 इंचाचा खाली कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने वरचा जो पोलक्याचा भाग आहे तर तो मी कट करून घेतला आहे अस्तरमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे, तर मेन फॅब्रिक इथं खणाचा आहे. तर त्या मेन फॅब्रिकवर जे कटिंग केलेला भाग आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ज्या स्लीव्ज आहेत तर इथं फ्रिलच्या स्लीव्ज दिलेल्या आहेत, तर त्या इथे मी कट करून घेतल्यात आणि त्यांनाही टिप मारून घेतलेली आहे. नंतर मी कशा जोडायच्या त्या दाखवणार आहे. तर त्या पहिले टॉप जो आहे, म्हणजे जो पोलका जो आहे तो घ्यायचा आहे, मेन अस्तरवर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या आणि वरच्या गळ्याच्या भागाला टीप देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला दाखवल्याप्रमाणे बारीक बारीक असे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून जेव्हा आपण सरळ करू तर त्यावेळेस जो गळाचा भाग आहे तो असा दुमडणार नाही, तिथं व्यवस्थित टीप घातली जाईल अशा पद्धतीने. आणि आपल्याला बॅक साईडला चेन लावून घ्यायची. तर त्यासाठी मी इथे एक पट्टी 1.5 इंचाची पट्टी कट करून त्याला 4ही बाजूनी स्टिच करून घेतलेला आहे. तर व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. तर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. दोन लाईन फक्त सोडायच्यात, मध्ये 1 आणि 2 अशा 2च टिप मारायच्या आणि लगेच दुसरी पण टिप मारून घ्यायची. जास्त जागा सोडायची नाही आहे. आणि मधोमध आपल्याला काय करायचं आहे, असं कट देऊन घ्यायचा. त्यानंतर ते सरळ करून आपल्याला परत त्यावर पुन्हा एकदा टीप द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता इथे शोल्डर मी जोडून घेतलेले आहे. तर इथे मी आता स्लीव्ज लावून घेते. तर स्लीव्ज मोठ्या नाही आहेत, छोट्याच आहे, फ्रिलच्या स्लीव्ज आहेत. तर 1 इंचावर आपल्याला इथे असे हे करून फोल्ड करून स्लीव्ज लावून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूंनी. आणि त्यानंतर आपल्याला तिथे इंटरलॉक पण करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे धागे आहेत ते निघणार नाहीत. त्यासाठी इंटरलॉक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इंटरलॉक केल्यामुळे धागे निघत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येते. आणि त्यानंतर पुन्हा त्यावर एकदा ती देऊन घ्यायची आहे. चेन बघा एकदम फिनिशिंगमध्ये लागली गेलेली आहे आणि इनव्हिजिबल चेन असल्यामुळे दिसतसुद्धा नाही आहे. तर इथं मी माझं ब्रँडचा लोगो लावून घेतलेला आहे आणि आतून सर्व बाजूला इंटरलॉक केलेला आहे. पोलक्याला सर्व बाजूने आतल्या इंटरलॉक करून घेतलेला आहे. आणि विठू माऊलीचा जर प्रिंटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही चॅनलवर नक्की बघा जाऊन. आणि अजून काही जर प्रॉब्लेम असतील तर ते नक्की मला कमेंट्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.